नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजकालच्या जगामध्ये पैसा महत्त्वाचा असं प्रत्येक जण म्हणतं, पण पैसा हा नात्यापेक्षा महत्त्वाचा नसतोच मुळी कधी. आता हेच बघा ना, पैशासाठी आईवडिलांना त्रास देणारे किंवा प्रॉपर्टीवरून भावाभावांचे भावा बहिणींचे होणारे वाद, हे चित्र आता आपल्याला सर्रास बघायला मिळतं, अनुभवायला मिळतं. पण हे कितपत योग्य आहे याचा विचार होणंही तेवढंच गरजेचं आहे. याच विषयी आहे आजचा आनंदी कट्टा. ऐकूया. भाऊ आणि बहिणी हे आपल्या आईवडिलांनी म्हातारपणी आपल्यासाठी ठेवलेल्या सर्वात मौल्यवान ठेवी आहेत. पण याची जाणीव ना आपल्याला फार उशिरा होते. आम्ही लहान असताना ना भाऊ बहीण आमचे सगळ्यात जवळचे सवंगडी होते. दररोज आम्ही एकत्र खेळायचो, गोंधळ घालायचो आणि बालपणीचा काळ एकत्र मजेत आम्ही घालवलाय. मोठं झाल्यावर आम्ही आमच्या स्वतःच्या कुटुंबात रमलो, स्वतःचं वेगळं जीवन सुरू झालं. मग आम्ही भाऊ बहिणी सहसा क्वचितच भेटतो. पण आमचे पालक, आमचे आईवडील हा एकमेव दुवा होता ज्यानं आम्हा सगळ्यांना जोडलं होतं. आपण हळूहळू म्हातारे होईपर्यंत वाट पाहत राहू. आपले आईवडील आपल्याला सोडून गेलेत आणि आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांची संख्या कमी होत चालली आहे. तेव्हा आपल्याला हळूहळू एकेका नात्याची, त्याच्या मायेची किंमत कळायला लागते. नुकताच इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये 101 वर्षाचा मोठा भाऊ त्याच्या 96 वर्षाच्या धाकट्या बहिणीला भेटायला गेला. थोड्या वेळानंतर जेव्हा ते दोघे वेगळे होणार होते तेव्हा धाकट्या बहिणीनं कारचा पाठलाग केला आणि तिनं तिच्या भावाला 200 युआन दिले आणि त्याला काहीतरी छान खायला सांगितलं. तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच दोघांनाही अश्रू अनावर झाले. काही जणांनी या व्हिडिओला प्रतिक्रियाही दिल्या की एवढ्या मोठ्या वयात भाऊ आणि बहिणी एकमेकांना भेटणं खरोखरच खूप भाग्याचं लक्षण आहे. खरंच आपण म्हातारं झाल्यावरच आपल्याला कळतं की या जगात आपल्याशी कुणीतरी रक्तानं बांधलेलं आहे हे किती महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही म्हातारे असाल, तुमचे आईवडील दोघंही नसतील, तेव्हा तुमचे भाऊ बहिणी या जगातले सर्वात जवळचे लोक असतात तुमच्यासाठी. मित्र दूर जाऊ शकतात, मुलं मोठी होतात तीही दूर जातात. तुमचा जोडीदार तुमच्यासाठी असतो, पण जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्यासोबत नसेल तेव्हा फक्त तुमचे भाऊ बहिणी आहेत जे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उत्तरार्ध पूर्ण करण्यासाठी पुरेशी भक्कम साथ देऊ शकतात. आपण म्हातारे जरी झालो ना तरीसुद्धा भाऊ बहिणी एकत्र जमू शकणं हा एक फार मोठा आनंदाचा ठेवा आहे. त्यांच्या सहवासात आपल्याला उबदारपणाची कमतरता कधीच भासणार नाही. त्यांच्या सहवासात आपण कोणत्याही अडचणींना घाबरणार नाही. वृद्धापकाळापर्यंत आपल्या भावा बहिणींशी मात्र आपल्याला जुळवून घेणं गरजेचं आहे. यासाठी भूतकाळात कधीकधी अशा काही घटना होतात ना की भाऊ बहिणी एकमेकांशी बोलणंच सोडून देतात, एकमेकांकडे जाणंच सोडून देतात. पण या घटनांना विसरून, एकमेकांना माफ करून, एकमेकांसाठी सहनशील आणि क्षमाशील असणं फार गरजेचं आहे. म्हणूनच भावा बहिणींनी कधी जुने हिशोब मांडू नयेत, जुनी नाराजी मनात बाळगू नये. कारण आपले भाऊ बहीण म्हणजे आपल्या आईवडिलांनी आपल्याला दिलेली ही सर्वात सुंदर भेट आहे. या मौल्यवान भेटीचा, या नात्याचा आदर राखून जर आपण परस्पर संबंध वृद्धिंगत केले ना तर नक्कीच या नात्याची गोडी चाखता येईल यात शंकाच नाही. हो ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा.
त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.